मित्रांनो, मी आलो आहे आज गोव्याला आणि आम्ही टोटल 6 जण आहोत. माझे 5 मित्र आणि आम्ही सगळे मिळून गोव्याला आलो आहे. रात्री आम्ही पोहोचलो आहे आरंबोळ बीचला. आमच्या प्लॅनिंगप्रमाणे आम्ही थोडंसं शेड्यूल लवकर पोहोचल्यामुळं आम्हाला रात्रीच तिथं थांबायला लागलं. हॉटेल आम्ही दुसऱ्या दिवशी घेतलं. सकाळी ब्रेकफास्ट बीचवरच केला. मस्त रॉस ऑमलेट खाल्लं. आम्ही गेलो मग सकाळी आमच्या रिसॉर्टमध्ये. आमची एक टर्म होती की सगळ्यांनी एकाच रूममध्ये राहायचं. तर असं रिसॉर्ट आणि छान गोष्ट मिळणं फार अवघड असते, पण आम्हाला हे एक कन्सेप्ट सापडला ज्याला म्हणतात हॉस्टेलर, ज्याच्यामध्ये छान रिसॉर्ट आहे, हा स्विमिंग पूल आहे, सगळं आहे आणि एकत्र तुम्ही इथे 6 ते 8 लोक राहू शकता. आम्ही 8 लोकांचे पैसे भरले आणि आम्ही 6 लोक राहिलो. पण खूप छान आहे. 2 वॉशरूम्स, AC, स्वच्छ बेडिंग, तुम्हाला सगळं मिळतं इथे. सगळी सोय सुविधा आहे. एकत्र राहण्याची मजा खूप छान असते. रात्री तुम्हाला दंगा घालता येतो, गप्पा मारता येतात. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आम्हाला तुमच्या लाईकची खूप गरज आहे आमचा चॅनल ग्रो करण्याकरता. थँक्यू. पुढे आम्ही मग इथे बीचवर एन्जॉय केले. वेगवेगळे बीच आहेत, खाण्यापिण्याचे पदार्थ असतात बीचवर खूप छान. तुम्हाला स्विमिंग करता येतं. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी, ॲक्टिव्हिटीज असतात बऱ्याचशा बीच. इथून जवळच पणजी आहे. पणजीमध्ये ह्या वेगवेगळ्या थाळ्या तुम्हाला ट्राय करता येतील. रिट्स क्लासी म्हणून एक जुनं हॉटेल आहे, त्याच्यामध्ये आम्ही हे सुरमई फ्राय, बोंबील फ्राय वगैरे अशा वेगवेगळ्या थाळ्या ट्राय केल्या आणि खूप छान वाटलं. जवळ एक किल्ला आहे, त्या किल्ल्यावर जाऊन आम्ही फोटोग्राफी केली. दिल चाहतायचा किल्ला म्हणून त्याला ओळखतात. पणजीमध्येच तुम्हाला छान फिरण्याच्या जागा आहेत. हा ओल्ड गोव्याचा चर्च आहे आणि जवळच इथे शांतादुर्गा टेम्पल आहे. शांतादुर्गा मंदिर पण बघायला खूप लोक येतात. शांतादुर्गाच्या जवळ मंगेशी मंदिर म्हणून खूप फेमस मंदिर आहे, ते पण खूप छान मंदिर आहे, बघण्यासारखं आहे. मंगेशी मंदिरात तुम्हाला खूप सुंदर नाश्त्याची आणि जेवणाची सोय आहे. कधी जर आलात तर तुम्ही नक्की नाश्ता किंवा जेवण तिथं करा. पालोलिम बीच पण एक खूप सुंदर बीच आहे. याच्यामध्ये तुम्हाला छानपैकी बोटिंग, बनाना राईड्स, तुम्हाला वेगवेगळ्या वॉटर राईड्स वगैरे करायला मिळतात. इथे खूप बीचच्या जवळ शॅक्स आहेत आणि शॅक्सच्या पाठीमागे इमिजिएट रूम्स आहेत. इथे पब्लिक पण खूप छान असतं एन्जॉय करायला. फक्त हा थोडा लांब बीच आहे, साऊथ साईडला येतो, त्यामुळे थोडं हा एक दुसरा बीच आहे. हा काबो दे रामा म्हणून बीच आहे जवळच. हा पण खूप सुंदर बीच आहे. फोटो सिनिक एकदम ब्युटी आहे त्याची. फोटो काढू शकता तुम्ही इथं छान मस्त. परत आम्ही बीचवर आलो आहोत शॅकमध्ये आणि मस्त आम्ही खुर्चीवर सगळ्यांनी घेतल्यात आणि छान बसलो, आनंद घेतोय वेगवेगळ्या डिशेसचा. वेगवेगळ्या मस्त सनसेट बघितला. छान वाटलं, एकदम मस्त वाटतं गोव्याला फिरायला. खरंच मित्रांबरोबर गोव्याला या, फॅमिलीबरोबर गोव्याला या. हा बाघा बीच आहे. बाघा बीचवर खूप सुंदर वाटतं. बाघा बीच ते कलंगूट बीच असा तुम्ही वॉक घ्या. आणि आम्ही मस्त सुंदर वॉक घेतला आहे हा. बाघा बीचवरनं चालत चालत निघालो आणि कलंगूट बीचपर्यंत चालत गेलो. तर मध्ये इतके रिसॉर्ट्स आहेत छान वेगवेगळे. सगळ्यांनी खूप काही सुचवलेलं आहे आणि बघायला सुंदर वाटतं. म्हणजे बघण्यासारखं आहे की तुम्ही जाऊन बघा कसं मस्त बीचवर मस्त मातीमध्ये पाय घालून आपल्याला जेवणाचा आनंद घेता येतो. खाता पिता येतं, वेगवेगळे पदार्थ मिळतात. खूप काही चांगली क्वालिटी अपेक्षा करू नका. बीचवर एक कॅन्डल लाईटमध्ये डिस्को असं सगळं वातावरण, याच्यामध्ये फक्त एकदा एन्जॉय करण्यासारखं आहे, पण छान आहे. बीच फिरून झाल्यावर आम्ही गेलो कसिनोला. कसिनोमध्ये आम्ही 6 जणांनी एन्जॉय केलं. अजून एक मित्र आम्हाला जॉईन झाला होता, त्यामुळे 7 जण आणि कसिनो एन्जॉय करून